नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. 8 दिवसापूर्वी सुरेश कुटे यांनी एक व्हिडिओ जाहीर केला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बँकेला 2,000 कोटी रुपये आलेले आहेत. लवकरच हा पैसा आपल्या खात्यात येईल आणि त्यानंतर ग्राहकांचे, ठेवीदारांचे पैसे आपण द्यायला सुरुवात करू, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र या 2-4 दिवसामध्ये कसली कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातल्या अनेक ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा बंद अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामध्ये आज पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या अनेक दिवसापासून मान्य न्यायालयाला अर्ज करून काही ठेवीदारांनी सुरेश कुटे यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. अखेर मान्य न्यायालयाने सुरेश कुटे आणि त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. आज सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी यांना रीतसर अटक झालेली आहे. आता सुरेश कुटे यांनी गेल्या आठवड्यात असं सांगितलं की आपल्या बँकेला 2,000 कोटी रुपये येणार आहेत आणि हा पैसा जसा आपल्या बँकेकडे येईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी ग्राहकांना आणि ठेवीदारांना पैसे वाटपाचं धोरण आपण सुरू करू. परंतु त्यांनी मेसेज दिल्यानंतर सुद्धा 4-5 दिवसामध्ये कसलीही कारवाई झालेली नाही आणि त्यामुळं आज पोलिसांनी मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची पत्नी सुरेश कुटे या दोघांनाही आज अटक केलेली आहे. आता प्रश्न उरतो तो ठेवीदारांचा आणि ग्राहकांच्या पैशाचा. आता सुरेश कुटे गेल्या 8 महिन्यापासून सांगतायत की माझ्यावर विश्वास ठेवा, 1 रुपयाही मी कुणाचा बुडवणार नाही. परंतु ते नेहमी तारखावर तारखा देत आलेले आहेत. म्हणजे आजवर ज्ञानराधा बँकेने 1 रुपयाही ग्राहकांना दिलेला नाही, ठेवीदारांना दिलेला नाही. अनेक अर्ज, विनंत्या ठेवीदारांनी सुरेश कुटे, त्यांची पत्नी आणि ज्ञानराधाचे एकूणच व्यवस्थापक मंडळ यांच्याकडे अनेक वेळा फोनद्वारे केली, प्रत्यक्ष जाऊन केली, अर्ज केल्या, विनंती केल्या. मात्र एवढं सगळं होऊनसुद्धा सुरेश कुटे यांनी अजूनही रुपया द्यायला सुरुवात केलेली नाही. आता पोलिसांनी त्यांना आज अटक केली. पोलीस चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. त्यामुळं आता ग्राहकांच्या आणि ठेवीदारांच्या पैशाचा प्रश्न नेमका किती दिवस भिजत घोंगडं म्हणून राहणार हा खरा प्रश्न आहे. लोकसंवाद बीड.